एकच मिशन सेवार्थसह कोणतीही एक पेन्शन 2005 नंतर नियुक्त झालेल्या राज्य संवर्ग अधिकारी व स्थानिक नगर परिषद आस्थापना अधिकारी कर्मचारी यांना लागू असलेली नवीन निवृत्ती वेतन योजनेची तात्काळ अंमलबजावणी करणे, 6 सहाय्यक अनुदान आगाऊ मिळणे, नगर परिषद आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना 10, 20, 30 आश्वासित प्रगती योजना लागू होणे, संवर्ग ते मुख्याधिकारीपदी पदोन्नती प्रमाण 60% करणे, पदोन्नती साखळी तयार करणे, सेवा प्रवेश नियमात सुधारणा करणे, सर्व संवर्गाची वेतन श्रेणी समान करणे या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत। यासाठी दिनांक 29/8/2024 पासून बेमुदत संप चालू आहे। यात संपूर्ण महाराष्ट्र नगर परिषद नगर पंचायतीमधील अधिकारी कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी आहेत। कार्याध्यक्ष श्रीमती तृप्ती भामरे, कार्यालय अधीक्षक श्री हर्षवर्धन मोहिते, प्रशासकीय अधिकारी श्री मयूर महाजन, श्री अमित काकुळते, लेखापाल श्री मनोज धोंगडे, नगर अभियंता श्री गजानन कराड, श्री जीवनलाल शहा, श्री जगदीश पिठे आदींसह नाशिक जिल्हा प्रशासन अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी बेमुदत संपात सहभागी आहेत। आजपासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यभरातील नगर परिषद संवर्ग अधिकारी व नगर परिषद आस्थापना कर्मचारी यांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। राज्यभरातील सुमारे 6,000 राज्य संवर्ग अधिकारी व 60,000 पेक्षा जास्त नगर परिषद कर्मचारी यांना आजपर्यंत कोणतीही पेन्शन योजना लागू झालेली नाही। जेव्हा इतर शासकीय अधिकारी कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना, नवीन पेन्शन योजना व आता नवीन लागू होत असणारी UPS लागू आहे, परंतु नगर परिषद अधिकारी व कर्मचारी यांना अद्याप पावतो NPS सुद्धा काही तांत्रिक कारणांमुळे लागू करण्यात आलेली नाही। सुमारे 15 वर्षांपासून नगर विकास खाते हे माननीय मुख्यमंत्री महोदयांकडेच आहे, तरी माननीय मुख्यमंत्री महोदय आमच्या मागण्यांकडे लक्ष देतील व नक्कीच आम्हाला न्याय देतील ही आम्हाला अपेक्षा आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।